हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इंग्लिश विथ मिलिंद. मित्रांनो, जसं की माहीत आहे तुम्हाला, इंग्रजी ही एक वैश्विक भाषा आहे आणि या वैश्विक भाषा शिकत असताना इंग्रजी व्याकरण हे अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स हा अतिशय महत्त्वाचा असणारा काळ आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साध्या वर्तमान काळामध्ये इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य कसं करायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लेट अस बिगिन. चला सुरू करूया. There are two types of interrogative sentences. That means yes no type or verbal question and WH type questions. तर सुरुवात करूया आपण व्हर्बल क्वेश्चननं. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे नंबर 1, या प्रश्नाची सुरुवात ऑक्झिलरी व्हर्ब किंवा हेल्पिंग व्हर्बने होते. नंबर 2, या प्रश्नाचे उत्तर यस किंवा नो म्हणजेच होय किंवा नाही असं देता येतं. उदाहरणार्थ, डू यू प्ले? यस आय डू. डू यू प्ले? नो आय डोंट. तर हा झाला येस नो टाईप क्वेश्चन. त्याच पद्धतीनं दुसरा प्रकार आहे WH टाईप क्वेश्चन. या प्रश्नाची सुरुवात WH वर्डने म्हणजेच WH शब्दाने होते. नंबर 2, या प्रश्नाचं उत्तर काहीतरी माहिती देऊन द्यावं लागतं. तर आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजेच साध्या वर्तमान काळामध्ये येस नो टाईप म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. लेट अस बिगिन विथ द स्ट्रक्चर. सो द स्ट्रक्चर इज डू ऑर डज प्लस येस प्लस V1 प्लस O प्लस क्वेश्चन मार्क. समजलं का? तर यामध्ये आपल्याला डू किंवा डज यापैकी एक सुरुवातीला घ्यायचं आहे. त्यानंतर कर्ता घेऊन क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं आहे व नंतर या ठिकाणी ऑब्जेक्ट घेऊन शेवटी प्रश्नार्थक चिन्ह या ठिकाणी द्यायचं आहे. आहे का नाही सोपं? तर या ठिकाणी आपण पाहूया की डू केव्हा वापरायचा आहे व डज केव्हा वापरायचा आहे. खूप सोपं आहे. जर तुमचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर, तर आपल्याला डज वापरायचा आहे. व तुमचा कर्ता जर फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन प्लुरल असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी डू वापरायचा आहे. आहे की नाही सोपं? निश्चितच तुम्हाला डू केव्हा घ्यायचं व डज केव्हा घ्यायचं हे चांगल्या प्रकारे कळलेलंच आहे. आता आपण काही वाक्य बघूया. आय प्ले चेस. डू आय प्ले चेस? डू वी प्ले चेस? डू यू प्ले चेस? डू दे प्ले चेस? समजलं? या ठिकाणी हे करते असताना म्हणजेच आय, वी, यू, दे हे करते असताना आपण डू वापरलेला आहे. व त्याच पद्धतीनं आपल्याला दुसरे वाक्य पाहता येतील. थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी डज ही प्ले? डज सी प्ले? डज इट प्ले? डज राम प्ले? तर अशा पद्धतीनं थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी आपण अशा पद्धतीनं डज हे वापरायचं आहे. आहे की नाही सोपं? निश्चितपणे तुम्हाला साध्या वर्तमान काळामध्ये प्रश्नार्थक वाक्य आता नक्कीच तयार करायला जमतील. थँक्यू.